एका प्रसिद्ध ब्रँडचं नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? चवदार पदार्थ, चांगली सर्व्हिस, बरोबर? पण आज आपण एका अशा ब्रँडबद्दल बोलणार आहोत ज्याच्या नावामागे एक भयंकर सत्य दडलंय. ही गोष्ट आहे वाव मोमो आणि त्या आगीची, जिने खूप गंभीर प्रश्न उभे केले आहेत. बघा, सुरुवातच किती धक्कादायक वाक्याने होते. ही कंपनी मोमो नाही, मृत्यू विकत आहे. हे वाक्य या घटनेची तीव्रता अगदी स्पष्ट करतं. पण अशी वेळ का आली? एका फूड कंपनीवर मृत्यू विकण्याचा इतका मोठा आरोप का केला जातोय? या आरोपांमागचं कारण ते खरंच खूप दुःखद आहे. कारण यामागे आहे 30पेक्षा जास्त लोकांचा जीव गमावल्याची कहाणी. हो, 30पेक्षा जास्त. ही संख्याच आपल्याला सांगते की ही दुर्घटना किती भीषण होती. चला तर जरा खोलात जाऊया आणि समजून घेऊया की ही वेदनादायी घटना नेमकी घडली तरी कशी. 26 जानेवारी म्हणजे तो दिवस जेव्हा अख्खा देश प्रजासत्ताक दिनाच्या आनंदात असतो, सेलिब्रेशन करत असतो. त्याच रात्री कोलकात्यातलं एक गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं. विचार करा, एका बाजूला जल्लोष आणि दुसऱ्या बाजूला ही अशी भयंकर दुर्घटना. आता बघा, काही रिपोर्ट्स असं सांगतात की त्या गोदामात तब्बल 37 कामगार होते आणि त्यापैकी बाहेर पडू शकले फक्त 3 किंवा 4 जण. फक्त 3 किंवा 4. मग बाकींचं काय झालं? हा विचारसुद्धा अंगावर काटा आणतो. पण प्रश्न हा आहे की ही आग इतकी कशी काय पसरली, इतकी विनाशकारी कशी झाली? बरं, तर ही घटना घडली कशी ते पाहूया. 26 जानेवारीची रात्र, साधारण 2:30 वाजता. वाव, मोमोच्या शेजारीच एक डेकोरेटरचं गोदाम होतं. तिथे आग सुरू झाली आणि बघता बघता ती आग मोमोच्या गोदामात पसरली. आणि त्यात भर म्हणजे आत ठेवलेला एक गॅस सिलेंडर फुटला. एक मोठा स्फोट झाला आणि मग तर आग नियंत्रणाच्या बाहेरच गेली. ही आग इतकी भीषण होती की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे 24 तास उलटून गेले तरी ती विझली नव्हती. आग इतकी का भडकली याचं कारणही तसंच आहे. कारण दोन्ही गोदामांमध्ये नुसत्या ज्वलनशील वस्तू भरल्या होत्या. म्हणजे बघा, प्लॅस्टिकची फुरं, सिंथेटिक कापड, थर्माकॉल, पॅकिंगचं सामान. इतकंच नाही तर गॅस सिलेंडरसुद्धा. या सगळ्यांमुळे आगीला जणू इंधनच मिळालं. आणि परिस्थिती किती गंभीर होती याचा अंदाज घ्यायचा असेल तर हे बघा, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 12 गाड्या तिथे पोचल्या होत्या. 12. आता आपण या प्रकरणातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि गंभीर भागाकडे येऊया. ते म्हणजे कंपनीवर झालेले आरोप. पहिला आरोप, आणि हा खूपच मोठा आरोप आहे, तो म्हणजे ज्या गोदामात आग लागली तिथे फक्त सामान नव्हतं, तर कामगार रात्री झोपत होते. म्हणजे गोदामाचा वापर चक्क राहण्यासाठी केला जात होता. आणि ह्यापेक्षाही धक्कादायक गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातंय की त्या गोदामाचा दरवाजा बाहेरून बंद होता. बाहेरून. जर हे खरं असेल तर विचार करा, आत अडकलेल्या कामगारांना बाहेर पडायला संधीच मिळाली नसेल. आणि तिसरा आरोप, जो या सगळ्याला अजून गंभीर बनवतो, तो म्हणजे तिथे कामगारांसाठी कुठलीही सेफ्टीची सोय नव्हती. न उपकरणं, न काही उपाययोजना, काहीच नाही. बरं, या भयंकर दुर्घटनेनंतर काय झालं? पुढे काय घडलं? ही आग इतकी भयंकर होती की सापडलेले मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे जळाले होते. त्यांची ओळख पटवणंही अशक्य होतं. त्यामुळे नक्की किती जणांचा मृत्यू झाला हेही सुरुवातीला कळत नव्हतं. या सगळ्या प्रकारानंतर कंपनीने काय केलं तर त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई जाहीर केली. पण दुसरीकडे काही स्रोतांमध्ये याला अपघात नाही तर सामूहिक हत्याकांड म्हटलं गेलंय. बघा, एका बाजूला कंपनीची कृती आणि दुसऱ्या बाजूला या घटनेचं हे भीषण वास्तव. आणि शेवटी एक प्रश्न उरतो, जो स्रोताने विचारला आहे आणि तो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. जेव्हा अशा घटना घडतात आणि फक्त काही पैशांमध्ये त्यांचं मोल ठरवलं जातं, तेव्हा खरंच मनात येतं की या देशात माणसाच्या जीवाची किंमत फक्त एवढीच उरली आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.